शिरोळ येथील जुन्या तहसील कार्यालयाची इमारतीसह 62 गुंठे जागा नगरपालिकेतील हस्तांतरणाचा समारंभ संपन्न झाला। शिरोळ शहरासाठी नवीन निर्माण झालेल्या नगरपालिकेच्या कामकाजाला गेल्या काही महिन्यांपासून जागेच्या अभावामुळे मोठी अडचण येत होती। नगरपालिकेचे कामकाज ग्रामपंचायतीच्या इमारतीत सुरू असल्याने जागेची कमतरता आणि सोयी सुविधांचा अभाव यामुळे प्रशासनाचे कामकाज विस्कळीत होत होते। नागरिकांनीही त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता। या परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला। या प्रयत्नांना यश मिळत महसूल विभागाने जुने तहसील कार्यालयासह 62 गुंठे जागा शिरोळ नगरपालिकेला वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला। महसूल विभागाने याबाबतचे आदेश जारी केले असून या जागेचा हस्तांतरण सोहळा आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडला। या निर्णयामुळे शिरोळ नगरपालिकेला स्वतंत्र इमारत व प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे। त्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, नियोजनबद्ध आणि पारदर्शक होईल। नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळू शकतील, ज्यामुळे त्यांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होणार असून शिरोळ शहराच्या विकासाला चालना देणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले। तसेच भविष्यात सदर जागा नगरपालिकेकडे वर्ग करून नगरपालिकेची सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी मुख्याधिकारी अजित नरळे, अमरसिंह पाटील, बाबा पाटील, रणजितसिंह पाटील, विजय देशमुख, बजरंग काळे, अरविंद माने, संभाजी भोसले, अमर शिंदे, शिवाजीराव देशमुख, दादा सुकोळी, अविनाश टारे, श्रीवर्धन देशमुख, राजेंद्र माने, सूरज कांबळे, भूषण काळे, दिग्विजय माने, चंद्रशेखर चुडमुंगे, आशुतोष पाटील, रावसाहेब पाटील, एन.वाय. जाधव, लक्ष्मण भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।